म्हणजे असा एखादा माणूस ज्याच्याकडे जगातलं सगळं टॅलेंट होतं, हो पण नशिबाने त्याला कायम झिडकारलं. हो ज्याच्या वाटेला आयुष्यभर फक्त अपमान आणि संघर्ष आला, तरीही जो कधीच कोणासमोर झुकला नाही, अशा माणसाला आपण काय म्हणतो? अरे अशा माणसाला आपण मृत्युंजय म्हणतो. आणि आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ती मराठी साहित्यातल्या त्या एका वादळावर आहे ज्याने कित्येक पिढ्यांना वेड लावलाय. मृत्युंजय. आणि लेखक आहेत शिवाजी सावंत. हा 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 हातात असा गरमागरम चहाचा कप आणि हे एवढं भारी, एवढं जाडजूड पुस्तक, वाईबच एकदम नेक्स्ट लेवल आहे यार. अगदी खरंय. म्हणजे महाभारतातल्या एका अशा पात्राची ही गोष्ट आहे ज्याला इतिहासाने कायम एका खलनायकाच्या छायेत पाहिलं. पण आपण आज विचार करणार आहोत की ज्या माणसाला जगाने सर्वात मोठा लूजर ठरवला तोच खऱ्या अर्थाने इतिहासातला सर्वात मोठा विक्टर कसा ठरला. हो ना. आणि या पुस्तकाची ताकदच ती आहे बघ. ते आपल्याला करण्याच्या मनाच्या एकदम आत घेऊन जातं. अगदी. आपण नेहमी महाभारताची कथा ऐकताना फक्त वरवरच्या घटना बघतो. पण कर्णाची ओळख ज्या एका गोष्टीने सगळ्यात जास्त होते ते म्हणजे त्याचं दातृत्व. त्याच्या त्या दातृत्वाची खरी किंमत काय होती याचा विचार आपण कधीच करत नाही. यार, ॲक्च्युली हाच तो पॉइंट आहे जिथून मला या चर्चेची सुरुवात करायची आहे. दातृत्वाची किंमत. हो सांग ना. पुस्तकातला तो कवच कुंडल दानाचा प्रसंग, सिरियसली तो सीन वाचताना अंगावर काटा येतो, पण आपण त्याला कायम दानशूरपणा या एकाच लेन्समधून बघतो. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं तो भाग वाचताना. ती वेदना वाचताना मन सुन्न होतं. हो ना. म्हणजे जेव्हा साक्षात इंद्रदेव एका गरीब ब्राह्मणाच्या वेशात कवचकुंडल मागायला येतात तेव्हा कर्णाला हे आधीच माहीत असतं की हा इंद्र आहे, तो त्याला फसवण्यासाठी आलाय. एक्झॅक्टली. तरीही तो माणूस आपल्या शरीराला चिकटलेलं अमृतापासून बनलेलं ते जन्मजात कवच स्वतःच्या हाताने सोलून काढतो. रक्ताने माखलेला त्याचा देह आणि त्याची ती असह्य वेदना. यार, ॲक्च्युली इथेच मला थोडं पुशबॅक द्यायचं आहे आणि एक वेगळा विचार मांडायचा आहे. हे फक्त दान नव्हतं. म्हणजे हां, त्याचा इगो होता की त्याची तत्वनिष्ठा? म्हणजे लॉजिकली विचार केला तर मृत्यू समोर दिसत असतानाही कोणी स्वतःची ढाल कशी देऊ शकतं? मला असं वाटतं की हा त्याचा दानशूरपणा नसून तो त्याचा एक ट्रॉमा रिस्पॉन्स होता. अरे हा खूपच ब्रिलियंट पर्स्पेक्टिव्ह आहे. हो, कारण लॉजिकली विचार कर ना. हो. आणि याचं मूळ त्याच्या बालपणात आणि समाजानं त्याला दिलेल्या वागणुकीत दडलंय. आयुष्यभर त्याला समाजानं काय दिलं? फक्त हिणवलं. पदोपदी त्याला सुतपुत्र म्हणून नाकारलं गेलं. बरोबर. पण जेव्हा कोणी त्याच्या दारात याचक म्हणून येतं तेव्हा तो देणारा असतो. तिथे तो कुणापेक्षा तरी श्रेष्ठ असतो. आणि म्हणूनच सूर्यदेव जेव्हा त्याला आधीच सावध करतात की इंद्र तुझी फसवणूक करायला येतोय तरीही कर्ण ते देतो. वाव. कारण जर इंद्रासारखा देव एका सामान्य माणसाकडे भीक मागायला येत असेल तर त्या दानातच कर्णाचा खरा विजय होता. त्याला स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी तो एक मार्ग वाटला. अगदी. म्हणजे तो इंद्राला सांगतो की तुला मागायची लाज वाटत नसेल तर मला द्यायची का वाटावी? हा जो त्याचा ॲटिट्यूड आहे ना, तो खूप काही सांगून जातो. हो, तो ॲटिट्यूड खूप भारी आहे. पण हे सगळे रिलेट करताना मला एक भारी ॲनॉलॉजी सुचते बघ. कर्णाचं हे जे कवच होतं ते एका प्रकारे आजच्या काळातल्या इम्पॉस्टर सिंड्रोमसारखं होतं. इम्पॉस्टर सिंड्रोम. हे जरा नीट समजावून सांगशील? अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. म्हणजे बघा, त्याच्याकडे जन्मापासून देवाचं दिलेलं कवच होतं. म्हणजे तो बाहेरून पूर्णपणे सुरक्षित होता, पण आतून तो कायम इनसिक्युरिटीने भरलेला होता. अच्छा. आजच्या काळात जेव्हा एखादा अत्यंत हुशार माणूस कॉर्पोरेट स्पेसमध्ये जातो, जिथे फक्त लेगेसी नेटवर्क्स किंवा मोठ्या घराण्यांचं वर्चस्व असतं, तिथे त्या माणसाकडे कितीही टॅलेंट असलं तरी त्याला सतत असं वाटत राहतं की आपण इथे बिलॉंग करत नाही. सो रिलेटेबल यार. ती स्वतःची जागा निर्माण करण्याची धडपड कर्णाने ती आयुष्यभर केली. त्याला फक्त मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. जेव्हा आपण साताऱ्यासारख्या छोट्या गावातून पुण्यात येतो तेव्हा सुरुवातीला अशीच एक आउटसायडरवाली फिलिंग असते ना. बॅकग्राऊंडवरून जज केलं जातं. कर्णाचे तेच झालं. टॅलेंट होतं पण राजघराण्याचा टॅग नव्हता. एक्झॅक्टली. ही ॲनॉलॉजी अगदी परफेक्ट बसते. गुरु द्रोणाचार्यांनी त्याला क्षत्रिय नाही म्हणून शिक्षण नाकारलं. हो, आणि कृपाचार्यांनी तर. हो ना. कृपाचार्यांनी भर सभेत त्याची जात विचारली. राजपुत्राशी लढायला तुझी लायकी काय असं विचारून जो अपमान केला तो विचार करा. एका टॅलेंटेड माणसाला जेव्हा बॅकग्राऊंडवरून डावललं जातं तेव्हा तो किती आतून तुटत असेल. ऑनेस्टली हा जो त्याचा आयडेंटिटी क्रायसिस आहे तो वाचताना त्याचे ते फ्रस्ट्रेशन लिटरली फील होत होतं. तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती धडपडतोय. टॅलेंट असणं पुरेसं नसतं. समाजाच्या त्या इलीट चौकटीत बसावंच लागतं.
आणि म्हणूनच शिवाजी सावंतांनी ही कादंबरी एका सरळ रेषेत न सांगता एका मास्टर स्ट्रोकचा वापर केला आहे. त्यांनी सत्य फक्त एका बाजूने नाही मांडलं. हो, त्यांनी सत्याचे 6 वेगवेगळे पैलू दाखवलेत. अगदी बरोबर. कर्ण, कुंती, दुर्योधन, वृषाली, शॉन आणि श्रीकृष्ण या 6 जणांच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट उलगडते. कारण लेखकाला हे सांगायचं होतं की सत्य हे कधीच एकतर्फी नसतं. हां, खरंच. या पुस्तकाचा सगळ्यात भारी पार्ट आहे. एकाच माणसाची एवढी वेगळी रूपं कशी असू शकतात? बेसिकली आपण कोणाच्या चष्म्यातून बघतोय त्यावर सगळा गेम आहे. हो ना. आपण कुंतीच्या दृष्टिकोनाचा विचार करूया. हो, कुंतीची अवस्था खूपच भयानक होती. कुंतीकडे कायम एक राजमातेच्या रूपात पाहिलं गेलं. पण ह्या पुस्तकात ती एक घाबरलेली आई आहे. एक अविवाहित तरुण मुलगी जिच्यावर अचानक मातृत्वाची जबाबदारी येते. समाजाची भीती आणि बदनामी. हो. ह्या सगळ्या दडपणाखाली ती स्वतःच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला नदीत सोडून देते. हे वाचताना ती राजमाता वाटत नाही तर एक टेरिफाईड टीनेजर वाटते. तिचं ते गिल्ट, तिला आयुष्यभर तो अपराधगंड खात असतो. बापरे. आणि याच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे वृषाली. हो, वृषालीचा भाग खूप हळवा आहे. कुंतीने त्याला जन्म देऊन नकारलं, पण वृषालीने त्याला कोणतीही अट न घालता स्वीकारलं. जगासाठी कर्ण हा सूतपुत्र असेल, उद्धट असेल, पण कुटुंबासाठी तो एक अत्यंत केअरिंग नवरा आणि आधार होता. शोन, त्याचा सावत्र भाऊ, ज्याचं कर्णावर जीवापाड प्रेम आहे. खरंच. वृषालीच्या भागात आपल्याला कर्णाचा एक असा हळवा कोपरा दिसतो जो युद्धाच्या कोलाहलात हरवून गेला होता. ती त्याला खऱ्या अर्थाने समजून घेते. अगदी. जेव्हा कर्ण स्वतःच्या ओळखीसाठी बाहेरच्या जगात झगडत असतो तेव्हा वृषालीचं प्रेम हीच त्याची एकमेव सेफ स्पेस असते, जिथे त्याला कोणतंही कवच घालायची गरज नसते. ॲब्सोल्युटली. आणि वृषालीच्या त्या अनकंडिशनल प्रेमावरूनच मला त्या सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल विषयाकडे यायचं आहे. मैत्री की राजकारण? दुर्योधन आणि कर्णाची मैत्री. हो, तो विषय खूप डीप आहे. म्हणजे ज्या समाजाने कर्णाला कायम नाकारलं, तिथे दुर्योधनाने त्याला जवळ केलं. द्रौपदीच्या स्वयंवरात आणि भर सभेत जेव्हा कर्णाचा अपमान होतो तेव्हा दुर्योधन त्याला अंगराज बनवतो. हो ना. आणि म्हणूनच कर्णाने दुर्योधनाशी मरेपर्यंत मैत्री निभावली. दुर्योधनाने त्याला तो सन्मान दिला ज्याच्यासाठी तो आयुष्यभर तडपडत होता. जेव्हा सगळ्यांनी पाठ फिरवली तेव्हा त्याने त्याला राजा बनवलं. सिरियसली, माइंडसेट बदलला माझा हा भाग वाचून. पण इथेच मला पुन्हा एकदा पुशबॅक द्यायचा आहे. काय? दुर्योधनाने त्याला जवळ केलं हे खरंय, पण तो खरंच मित्र होता का? की हे फक्त राजकारण होतं? मला वाटतं दुर्योधनाने त्याला फक्त अर्जुनाविरुद्ध एक वेपन म्हणून वापरलं. असं वाटतं तुला? हो, कारण तो खरा मित्र असता तर त्याने कर्णाला चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखलं असतं. पण कर्णाचा नाईलाज होता, कारण त्याच्यावर उपकाराचं ओझं होतं. दुर्योधनाने त्याची लॉयल्टीज विकत घेतली होती असं नाही वाटत. हा एक खूप प्रॅक्टिकल आणि कठोर विचार आहे. हे नाकारता येणार नाही की दुर्योधनाला माहीत होतं की अर्जुनाला हरवणारा फक्त कर्ण आहे. पण दुर्योधनालाही कुठेतरी कर्णाबद्दल एक आदर होताच. आणि त्याच उपकाराच्या ओझ्याखाली कर्णाने स्वतःला गहाण ठेवलं. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही अक्षरवरीला? आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे. हां, तर आपण बोलत होतो दुर्योधन आणि कर्णाच्या मैत्रीबद्दल. पण त्या राजकारणाच्या नादात कर्णाने अशा काही गोष्टी केल्या ज्या त्याच्या मूळ स्वभावाला साजेशा नव्हत्या. हो, ज्याच्यामुळे त्याने त्याच्या तत्वांशी तडजोड केली. तरी अपमानाचा राग माणसाला कसा अंध बनवतो याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता. कर्णाला स्वयंवराच्या वेळी द्रौपदीने सूतपुत्र म्हणून भरसभेत रिजेक्ट केलं होतं. तो माणूस होता, त्याचा इगो दुखावला होता. आणि म्हणूनच तो वस्त्रहरणाच्या वेळी गप्प राहिला किंवा त्याने तिला वेश्या म्हटलं. इट वॉज अ ह्युमन रिॲक्शन. अरे काहीतरीच नीट वाचलं नाहीस. ओके, सांग तुझं व्हर्जन. पुस्तकात हे अतिशय सायकोलॉजिकल पद्धतीने दिलंय की द्रौपदीने मदत मागायला कर्णाकडे पाहिलंच नाही. जेव्हा ती सभेत ओढत आणली गेली तेव्हा तिने भीष्म, द्रोण सगळ्यांकडे याचना केली, पण तिची नजर कर्णावरून सरकून गेली. अच्छा. जर तिने एकदा तरी त्याच्याकडे आशेने पाहिलं असतं तर तो नक्कीच उभा राहिला असता. पण तिथेही तिचा इगो आडवा आला. आणि हो, एका स्त्रीचा अपमान करून बदला घेणं इथे कर्ण हिरो राहत नाही. तेही खरंय. खुद्द कर्णालाही आतून ही गोष्ट आयुष्यभर खात होती की आपण एका स्त्रीच्या अपमानाचा बदला म्हणून वापर केला. तो स्वतःच्याच नजरेतून पडला होता. हा बदला नव्हता, ही त्याची स्वतःची हार होती. बाप रे, हे खरंच खूप डीप आहे. म्हणजे तो जो एक मोमेंट असतो ना, जिथे माणूस स्वतःच्या तत्वांशी तडजोड करतो, तो मोमेंट त्याला आयुष्यभर शांत झोपू देत नाही. हा सीन खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. बरोबर.
वस्त्रहरणाच्या प्रसंगानंतर कर्ण कधीच आधीसारखा राहिला नाही आणि इथूनच सुरू होते ती नियतीविरुद्ध माणसाची अंतिम लढाई. नियतीविरुद्ध माणूस. महाभारताच्या युद्धातल्या त्या शेवटच्या क्षणांचा विचार करा, जेव्हा त्याच्या रथाचं चाक जमिनीत रुततं. हो, आणि नेमक्या त्याच वेळी परशुरामांचा तो शाप त्याला आठवतो. जेव्हा तुला विद्येची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तू ती विसरून जाशील. म्हणजे नियतीने त्याला चारही बाजूंनी कसं कोंडीत पकडलं होतं बघा. एका माणसाच्या मागे नियती किती हात धुवून लागू शकते. युद्धाच्या आधीच त्याला कळलेलं असतं की तो कुंतीचा पहिला मुलगा आहे. अगदी. ज्यांच्या विरुद्ध तो लढतोय ते पांडव त्याचेच भाऊ आहेत. तो आतून पूर्णपणे तुटलेला असतो. त्याचे गुरु, त्याचे शाप, त्याची आई, सगळं काही त्याच्या विरोधात असतं. तरीही तो लढतो. हेच तर त्याचं मृत्युंजय असणं आहे. त्याला माहीत होतं की तो मरणार आहे. त्याला माहीत होतं की दुर्योधनाची बाजू चुकीची आहे. पण त्याने दिलेला शब्द मोडला नाही. कुंतीला वचन देतो की तुझे 5 पांडव जिवंत राहतील. केवढा मोठा त्याग आहे हा. हो ना. ज्या आईने जन्मभर नाकारलं, तिच्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली, तो मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहिला. आणि याच एका विचारावर आपण आजच्या या चर्चेच्या शेवटाकडे येतो. मला नेहमी वाटतं कर्ण अर्जुनाशी हरला नाही, तो परिस्थितीशी, शापांशी आणि स्वतःच्या तत्वांशी हरला. पण म्हणूनच तो जिंकला. ही डिफिटेड डेथ थ्रू हिज लेगेसी. चायला लई भारी. आणि पुस्तकाच्या शेवटी कृष्णाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तेव्हा कळतं की प्रत्यक्ष कृष्णही कर्णाचा आदर करत होता. हो ना. माणूस आहे. मृत्यूने त्याला मारलं, पण त्याच्या कीर्तीने त्याला अमर केलं. तो खऱ्या अर्थाने मृत्यूला जिंकणारा मृत्युंजय ठरला. म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण स्वतःला परिस्थितीचा बळी मानतो, तेव्हा एकदा कर्णाची गोष्ट नक्की आठवावी. त्याने हार मानली नाही. त्याने स्वतःच्या नशिबाशी दोनात केले. आणि हेच आपल्याला या पुस्तकातून शिकायचं आहे. माणूस कुठून आला यापेक्षा तो संकटांना कसा सामोरा जातो हे जास्त महत्वाचं आहे. आपण या पुस्तकावर कितीही बोललो तरी कमीच आहे. यातलं तत्वज्ञान आणि संघर्ष अनुभवण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवं. हो. कर्णाचं दुःख आपल्याला आतून हलवून टाकतं आणि एक उत्तम माणूस बनण्याची प्रेरणा देतो. ऐकणाऱ्यांसाठी मला एक शेवटचा विचार सोडून द्यायचा आहे. आपण सगळेच जण आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या नियतीच्या रथाचं चाक चिखलात रुतून बसल्याचा अनुभव घेतो. त्या क्षणी आपण शस्त्र खाली टाकणार की कर्णासारखं शेवटच्या श्वासापर्यंत लढणार? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून बघा. हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. कमेंट करा कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.